नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. आठवड्यातील प्रत्येक वार हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे. त्याचप्रमाणे सोमवार हा भगवान भोलेनाथांना समर्पित वार आहे. या दिवशी भगवान भोलेनाथांची विशेष सेवा उपासना केल्यास भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी, आपल्या मुलांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी, तसेच त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी शिवलिंगावरती तुम्हाला एक वस्तू अर्पण करायची आहे. उपाय करताना आई वडिलांनी केला तरी देखील चालेल, मुलामुलींनी केला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं या मुलांसाठी उपाय केला तरी देखील चालेल, म्हणजेच भाऊ बहिणीनं किंवा इतर नातेवाईकांनी हा उपाय केला तरी देखील चालेल. उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. आई वडील किंवा कुटुंबातील व्यक्ती जर हा उपाय करत असतील तर त्यांनी मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि मगच हा उपाय करायचा आहे. आता शिवलिंगावरती कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय हे देखील लिहायला विसरू नका. महादेवांना भोळा शंकर असं देखील म्हटलं जातं आणि शिवलिंगावर तुम्ही नुसते जरी पाणी अर्पण केले तरी देखील भगवान भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय करताना सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा संध्याकाळी प्रदोष काळात हा उपाय करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय असलेलं पान म्हणजेच बेलपत्र. बेलपत्र घेत असताना 108 बेलपत्र घ्यायचे आहेत. तसेच खडीसाखर घ्यायची आहे. त्यानंतर अखंड अक्षता घ्यायच्या आहेत. एकही तांदूळ तुटलेला नसावा. शिवलिंगावरती तुटलेला तांदूळ अर्पण केला जात नाही. त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करण्यासाठी दूध, त्याचबरोबर पाणी, जे काही भगवान भोलेनाथांची पूजा करण्यासाठी जे साहित्य लागतं तर ते घ्यायचं आहे. धोत्र्याचं फूल घ्यायचं आहे. भगवान भोलेनाथांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू या शिवलिंगावर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. आपण जी बेलपत्र घेतलेली आहेत तर त्या प्रत्येक बेलपत्रावर तुम्हाला चंदनानं ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. कुठेही तुमच्या मुलांच्या संबंधित काही माहिती लिहायची नाही. त्यानंतर कणकेचे तुम्हाला 7 दिवे बनवून घ्यायचे आहेत. आता हे दिवे कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवायचे आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. परंतु एक दिवा तुम्हाला शिवमंदिरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि त्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा बनवत असताना तुम्हाला तो चौमुखी बनवून घ्यायचा आहे, म्हणजे 4 वाती लावता येईल अशा पद्धतीचा तुम्हाला चौमुखी 7 दिवे बनवून घ्यायचे आहे. त्यातील एक दिवा, त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप, अखंड अक्षता तुम्हाला 11 टाकायच्या आहेत, 2 अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला घेऊन त्याचबरोबर 108 बेलपत्र, त्याच्यावरती ओम नमः शिवाय असं लिहिलेलं, खडीसाखर, त्याचबरोबर तुम्हाला अखंड अक्षता या तुम्हाला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये, शिवमंदिरामध्ये. जर तुम्ही घरी जरी हा उपाय करत असाल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक करू शकता, दुधाने अभिषेक केला तरी देखील चालेल. तुम्हाला जसा शक्य होईल त्याप्रमाणे अभिषेक करायचा आहे. या दिवशी मुलांनी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. त्यानंतर शिवमंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवपूजा करून घ्यायची आहे. जो दिवा आणलेला आहे कणकेचा तर तुम्हाला तो शिवलिंगाजवळ प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये मी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला अखंड 2 लवंगा, त्याचबरोबर भीमसेनी कापराची वडी, अखंड अक्षता टाकायच्या आहेत आणि असा हा चौमुखी दिवा शिवलिंगाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपण जी बेलपत्र आणलेली आहेत 108 बेलपत्र तर ती तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत. आता ही शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण करताना या बेलपत्रावर तुम्हाला थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि हे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती उलटं व्हायचं आहे, म्हणजेच गुळगुळीत जो भाग आहे तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे आणि शिरा जी आहे पानाची तर ती वर दिसली पाहिजे आणि या वर पानाच्या वर तुम्हाला ही जी खडीसाखर आहे तर ती ठेवायची आहे. आता खडीसाखर नसेल तर आपण दररोज घरामध्ये जे साखर वापरतो तर ती घेतली तरी देखील चालेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला 108 वेळा या शिवलिंगावर ही बेलपत्र अर्पण करायचे आहेत. या बेलपत्रासोबतच तुम्हाला ही खडीसाखर अर्पण करायची आहे आणि हे करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच 108 बेलपत्र 108 वेळा अर्पण करताना, खडीसाखर अर्पण करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपण तांदूळ आणलेले आहेत, अखंड तांदूळ अक्षता, तर त्या देखील तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. या अखंड अक्षता शिवलिंगावरती अर्पण करत असताना तुम्हाला
ओम पार्वती पतेहे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम पार्वती पतेहे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। आणि हे जे अक्षदा आणलेले आहेत अखंड तांदूळ, तर ते तुम्हाला या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर ज्या ठिकाणी शिवलिंग आहे तर त्याच्याच बाजूला गणपती बाप्पांचे विघ्नहर्त्याचं देखील स्थान असतं, तर त्या ठिकाणी तुम्हाला विघ्नहर्त्याची पूजा सेवा करायची आहे। त्याच्याच बाजूला माता पार्वतीचं देखील स्थान असतं, तर माता पार्वतीला शक्य असेल तर 16 शृंगार तुम्हाला अर्पण करायचे आहेत, किंवा तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा लाल चुनरी जरी अर्पण केली तर देखील चालेल। हिरव्या रंगाच्या बांगड्या अर्पण करताना तुम्हाला काचेच्याच बांगड्या तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत आणि अशी ही सेवा तुम्हाला या शिवमंदिरात करायची आहे। त्यानंतर भगवान भोलेनाथांना माता पार्वतीला आपल्या मुलांच्या विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी आणि भगवान शिव माता पार्वतीसारखा आपल्या मुलांचाही जोडा जमावा यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे। आई वडील जर उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव घ्यायचं आहे, किंवा मुलं जर हे उपाय करत असतील तर माझ्या विवाहातील अडथळे दूर व्हावेत यासाठी मी हा उपाय करत आहे याप्रमाणे बोलायचं आहे। त्यानंतर शिवमंदिराच्या बाहेर आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तर त्या नंदीच्या कानामध्ये देखील तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती सांगायची आहे। नंदी हा भगवान भोलेनाथांचा वाहन आहे आणि दूत आहे। ज्याप्रमाणे तुम्ही जर नंदीच्या कानात ही जी माहिती सांगितली, म्हणजेच मुलांच्या संबंधित अडचण सांगितली, तर ही अडचण नंदी हा भगवान भोलेनाथांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, कारण नंदी हा भगवान भोलेनाथांचं वाहन आहे, दूत आहे। आणि त्यामुळे तुम्हाला नंदीच्या कानामध्ये देखील मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती सांगायची आहे। त्यानंतर घरी आल्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला, आता तुम्हाला मी ज्याप्रमाणे सांगितलं तुम्ही उपाय सकाळीही करू शकता, संध्याकाळीही हा उपाय केला तरी देखील चालेल। संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान आपण जे कणकेचे दिवे केलेले होते त्यातील 6 दिवे आपल्या घरी होते, तर त्यातील एक दिवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्या ठिकाणी देखील तुमच्या मुलांच्या विवाहासंबंधित जी काही अडचण आहे तर ती तुम्हाला माता लक्ष्मी कुलदेवता जी तुमची आहे तर तिला, तुमच्या इष्टदेवतेला प्रार्थना करायची आहे अडचणी दूर होण्यासाठी। त्यानंतर उरलेले जे 5 दिवे आहेत तर त्यातील 4 दिवे तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचे आहेत। तुळशीच्या 4 कोपऱ्यांवर 4 दिवे प्रज्वलित करायचे आहेत, जेणेकरून चारही दिशांनी तुमच्या मुलांसाठी स्थळ यायला सुरुवात होईल। आणि या दिव्यांमध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद, त्याचबरोबर 2 अखंड लवंगा, 11 अक्षदा मोजून टाकायच्या आहेत अखंड, आणि भीमसेनी कापराची वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे। 1 टाकू शकता किंवा 2 टाकू शकता। आणि असे हे 4 दिवे आहेत तर ते तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचे आहे। आणि दिवे प्रज्वलित करताना 6:30 ते 7:30 या दरम्यानच प्रज्वलित करायचे आहेत। या वेळेत माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि या दिव्याच्या प्रकाशाने ती आपल्या घराकडे आकर्षित देखील होत असते। तिला आमंत्रित करण्यासाठी तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत। त्यानंतर जो उरलेला एक जो दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। ज्याप्रमाणे मी सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला पाटावरती बसवायचं आहे देवघरासमोर। त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। या दिव्यावरती तुम्हाला मुलांच्या संबंधित जी काही अडचण आहे, समस्या आहे तर ती सांगायची आहे। आणि ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्टी काढतो त्याप्रमाणे आपल्याला या दिव्याने मुलांना ओवाळायचं आहे। त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे जे आपण कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि ज्या ठिकाणी गोमाता असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या गोमातेला तुम्हाला हे दिवे खायला घालायचे आहेत। नुसते दिवे खायला घालायचे नाही तर त्याबरोबर हिरवा चारा, 1 चपाती, त्या चपातीवर तुम्हाला 1 मुठभर चण्याची डाळ ठेवायची आहे, 1 गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गोमातेची सर्वप्रथम पूजा करायची आहे। आणि त्यानंतर हे जे कणकेचे दिवे तुम्ही केलेले आहेत 6 दिवे आहेत, 1 दिवा तुम्ही आपल्या शिवलिंगाजवळ तुम्हाला लावायचा आहे आणि उरलेले 6 दिवे, तर हे 6 दिवे तुम्हाला या गोमातेला खाऊ घालायचे आहेत। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला मुलांच्या विवाहासंबंधी जी काही अडचण आहे तर ती दूर करण्यासाठी या गोमातेला प्रार्थना करायची आहे। आणि अशा प्रकारे तुम्हाला सोमवारी ही सेवा, हा उपाय करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर दर सोमवारी करायचा आहे, म्हणजेच तुम्ही 5 सोमवार 11 सोमवार हा उपाय करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, अत्यंत प्रभावी उपाय आहे। हा जर उपाय केला तर तुमच्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडथळे आहेत, जी काही विघ्न आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे। भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे। मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत शिवलिंगावरती अर्पण करायला तर त्याच वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। आणि दर सोमवारी तुम्हाला हे कणकेचे 7 दिवे बनवायचे
बनवायचेच आहेत आणि दर सोमवारी तुम्हाला एक दिवा देवघराजवळ, एक दिवा तुम्हाला शिवमंदिरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मी दिवे प्रज्वलित करायला सांगितले त्या ठिकाणी करायचे आहेत। आता जर उपाय करताना जर तुमची मुलं मुली शिक्षणानिमित्त नोकरीनिमित्त जर घरापासून दूर असतील आणि तुम्हाला जर हा दिव्यांचा उपाय करणं शक्य होत नसेल तर तुम्ही देवघरासमोर बसून हा उपाय केला तरी देखील चालेल आणि मुलांच्या नावाने एक तुम्हाला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। जो अगोदर दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो ठेवायचा आहे, त्याच्याच बरोबर दुसरा एक दिवा तुम्हाला त्या ठिकाणी प्रज्वलित करून ठेवायचा आहे आणि या दिव्यावरती तुम्हाला मुलांसंबंधी जी काही अडचण आहे तर ती बोलून दाखवायची आहे। अशा प्रकारे ही अगदी साधी सोपी सेवा आहे परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। त्याचबरोबर शक्य असेल आणि तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा सेवा करायची आहे। त्यांना लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचे आहे। ज्याप्रमाणे आपण भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा केलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं आणि आपल्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर करण्यासाठी तुम्ही ज्याप्रमाणे शिवमंदिरामध्ये उपाय केलेला आहे, जी सेवा केलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील त्यांची पूजा सेवा करायची आहे आणि या विघ्नहर्त्याला आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा करताना देखील तुम्हाला त्या ठिकाणी अक्षदा अर्पण करायच्या आहेत, त्या देखील 108 अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावेळेला देखील तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आणि आपण हा जो उपाय पाहिलेला आहे तर तो तुम्ही या अधिक मासामध्ये जर सुरू केला, अधिक मास हा भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित महिना आहे, त्याचबरोबर या अधिक मासामध्ये भगवान श्री हरी विष्णू यांच्यासोबतच भगवान भोलेनाथांची देखील पूजा केली जाते आणि या अधिक मासामध्ये केलेल्या कोणत्याही सेवेचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच जर तुम्हाला जर ही सेवा करायला सुरुवात करायची असेल तर या अधिक मासातील सोमवारी सुरुवात करायची आहे। उपाय करताना अगदी शांतपणे मनापासून करायचं आहे जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं, आपण केलेल्या उपायाचं आपल्याला फळ प्राप्त होईल आणि जर तुम्ही अधिक मासामध्ये जर हा उपाय करत असाल तर अधिक पटीनं तुम्हाला याचं फळ प्राप्त होणार आहे। उपाय करताना जर मुलं मुली हा उपाय करत नसेल, आई वडील करत असतील तर त्यांनी आपल्या मुलांचं नाव घ्यायला विसरायचं नाही। त्याचबरोबर कोणतेही उपाय सेवा करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, कारण आपल्या घरावरती जी काही अडचणी विघ्न संकट बाधाही येत असतात तर ती आपली कुलदेवीची कोणती तरी सेवा आपल्याकडून करायचं राहिलेली असते किंवा काही पितृदोष असतात आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहामध्ये किंवा घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतात आणि त्यामुळे कोणतीही सेवा कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम आपल्या कुलदेवीचा मानपान करायचा आहे, म्हणजे त्यांची सेवा करायचं आहे, त्यांची नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला या उपायाला सुरुवात करायची आहे। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांच्या विवाहामध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी तसेच मुलांना मनासारखा जोडीदार मिळावा आणि आपल्या मुलांचा शिव पार्वतीसारखा जोडा जमावा यासाठी अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेतलेला आहे। शिवलिंगावरती आपल्याला एक सेवा करायची आहे, याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे। तरी देखील तुमच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।